आता शाळेची लगबग चालू होणार आहे आणि प्रत्येकाला हा मोठा विचार पडतो की सकाळी नाश्त्याला मुलांना काय बनवायचं, स्पेशली त्यांच्यासाठी ज्यांची सकाळची शाळा असते. तर त्यांच्यासाठी आजचा पर्याय हा उत्तम पर्याय आहे, जो सोपा आहे, पटकन होतो आणि सगळ्या भाज्या टाकून तुम्ही मुलांना सकाळी टिफिनला पण देऊ शकतात. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी आपण एक वाडग्यामध्ये चाळणी ठेवून त्याच्यामध्ये सुती कापड ठेवायचं आहे आणि आपण इथे 400 ग्राम दही घेतलेलं आहे. ते थोडं थोडं करून टाकायचं आहे या कपड्यामध्ये आणि जितकं शक्य होईल तितकं आपल्याला पाणी गाळून घ्यायचं आहे. सुरुवातीला त्याची पोटली बनवून जितकं तुमच्या हाताने दाबून दाबून जेवढं पाणी काढता येईल तेवढं तुम्ही काढायचं आहे. नंतर आपल्याला ह्याला 2 तास तरी ॲटलिस्ट ठेवायचं आहे. जर छान त्याचं पाणी निघालं आणि छान घट्टसर दही निघालं ना तर तुम्हाला रिझल्ट पण छान येईल. तर अशी एक पोटली बनवून घ्यायची आहे. आता बरं, सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्हाला बनवायचं असेल तर ही पूर्वतयारी तुम्हाला रात्री करायला लागेल. तर रात्री अशी पोटली बनवा आणि त्याच्यावरती कोणतंही जड वजनाचं दगड किंवा खलबत्ता असेल तो ठेवा आणि फ्रीजमध्ये रात्रभरासाठी ठेवून द्या. आणि जर संध्याकाळीसाठी बनवायचं असेल तर सकाळी तुम्ही ही प्रोसेस केली तरीही चालेल. तर माझ्याकडे असं वजनाचं काहीच नव्हतं तर खलबत्ता मी ठेवला त्याच्यावरती आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला. आता मी 4 तासांनी काढून बघितलं तर जितकं पाणी होतं ते खाली निघालं आणि छान आपल्याला घट्ट दही इथे मिळतं. किमान 4 तास तरी ठेवा ॲटलिस्ट, मी सांगेन तुम्हाला. तर हे आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आता ह्याचं फिलिंग जेव्हा तुम्ही सँडविच बनवता तेव्हा तुम्ही मिओनिज टाकतात, तर मिओनिजचा वापर न करता या दह्याचा छान पद्धतीने तुम्ही सँडविचमध्ये वापर करू शकतात. तर हे आपण काढल्यानंतर व्यवस्थित फेटून घ्यायचं आधी दही छान फेटून झाल्यानंतर इथे एक प्लस पॉइंट या सँडविचचा हा आहे की तुम्हाला ज्या भाज्या या सँडविचमध्ये टाकायच्या आहेत त्या तुम्ही टाकू शकतात. तर इथे मी एक मोठा गाजर किसून टाकलेला आहे. त्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर टाकायची, त्याने रंग छान येतो सँडविचला. आणि एक मोठा मी बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे. इथे तुम्ही शिमला मिरची टाकू शकतात, बारीक कोबी टाकू शकतात आणि कॉर्न जे आपले मक्याचे दाणे आहेत ते शिजवलेले यामध्ये तुम्ही टाकून व्हेरिएशन्स यामध्ये भरपूर करू शकतात. आणि यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स पण टाकू शकतात. पण आता छान आपण पाणी काढलं दह्याचं, त्यामुळे तुम्हाला कन्सिस्टन्सी दिसू शकते, बऱ्यापैकी आली आहे. आणि आपण व्यवस्थित मिक्स केल्यानंतर इथे मी व्हाईट ब्रेड घेतलेले आहेत, सफेद. तुमच्याकडे ब्राऊन ब्रेड असतील तरीही चालतील. तर ह्याला आपण ही स्टफिंग व्यवस्थित लावून घ्यायची आहे. आता इथे तुम्हाला वेगळं काय करायचं असेल तर इथे पुदिन्याची चटणी लावू शकतात बेस म्हणून आणि त्याच्यावरती ही स्टफिंग लावू शकतात. पण सकाळची इतकी घाईमध्ये आपल्याला ते शक्य होणार नाही, म्हणून जितकं सोपं होईल तितकं मी दाखवायचा प्रयत्न केला आहे यामध्ये. तर व्यवस्थित मिक्स करायचं, एकसारखं लावून घ्यायचं. आणि बरं, या प्रमाणामध्ये जितकं 400 ग्राम दही घेतलं आहे त्यामध्ये 6 ते 7 सँडविचेस सहज बनतात. तर अशा पद्धतीने आपल्याला वरती ब्रेड लावून घ्यायचे आहेत आणि इथे तवा घ्यायचा. आता इथे तव्यावरती आणि ह्या सँडविचच्या पूर्ण प्रोसेसमध्ये बटरचा वापर आपण कुठेच केला नाही आहे, चीजचाही वापर केला नाही आहे. इथे मी तुपाचा वापर केला आहे. तर तुपामध्ये थोडंसं आपल्याला मोहरी टाकून कढीपत्त्याची पाने टाकायची आहेत आणि ह्याला 3 मिनिटं छान खरपूस भाजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी. तुपाचाच वापर करा छान, कारण तुपाचा एरोमा आणि जो चव असते ती या सँडविचमध्ये खूप छान कॉम्बिनेशन आहे त्यासाठी. तर हे मी सगळे बनवून घेतलेले आहेत. आणि आपण जेव्हा कापताना शक्यतो चाकूला छान धार पाहिजे, तर पटकन कापले जातात हे सँडविचेस. तर हे पहा, दोन्ही साईडनी मी कापल्यानंतर तुम्हाला त्याची छान अशी लेअर दिसते दह्याची. आणि चवीला म्हणाल ते इतके छान लागतात ना, मी सांगण्यापेक्षा तुम्ही स्वतः करून पहा. या सँडविचला तुम्ही सॉससोबत, चटणीसोबत सर्व करू शकतात आणि काहीच नाही तर असेही खाऊ शकतात. खूप छान लागतात. एकदा करून पहा आणि मला सांगा कशी झाली रेसिपी ते.